ऐन गणेशोत्सवात पुण्यातल्या रस्त्यावर रक्ताचा सडा पडला। पुण्यातलं गँगवॉर पुन्हा उफाळून आलं। माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। गेल्या वर्षभरापासून पुण्यातल्या आंदेकर, गायकवाड आणि कोमकर या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खुनी खेळ रंगलाय। पण त्यामागची एक धक्कादायक इनसाइड स्टोरी समोर आली आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी मंदार गोंचारीचा हा खास रिपोर्ट। माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ऐन गणेशोत्सवात भर रस्त्यात रक्ताचा सडा पडला। आंदेकर टोळी आणि कोमकर टोळीत गँगवॉर झाले। गेल्या वर्षभरापासून आंदेकर, गायकवाड आणि कोमकर या टोळ्यांमध्ये खुनी खेळ रंगला होता। या तीनही हत्यांमध्ये एक समान सूत्र आहे। हत्यांसाठी कोवळ्या वयातील युवकांचा वापर करण्यात आला। या हत्या प्रकरणातील अनेक आरोपी अल्पवयीन आहेत, मात्र हत्या करताना त्यांनी दाखवलेली क्रूरता सराईत गुन्हेगारालाही लाजवणारी आहे। आंदेकर कोमकर टोळीतील हिंसक संघर्षाला ऑक्टोबर 2023 मध्ये सुरुवात झाली। पुण्यातील गणेश पेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीचा गुंड निखिल आखाडेची हत्या झाली। हातोडा, लोखंडी गज आणि स्क्रूड्रायव्हरनं वार करून साहिलची निर्घृण हत्या करण्यात आली। हत्येतील आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे 17 वर्षांचे म्हणजेच अल्पवयीन होते। त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली, मात्र थोड्याच दिवसात ते पुन्हा बाहेर आले। आंदेकर कोमकर टोळीतील हिंसक संघर्षाला सुरुवात झाली ती ऑक्टोबर 2023 मध्ये। पुण्यातील गणेश पेठेमध्ये कोमकर टोळीसाठी काम करणाऱ्या निखिल आखाडेची निर्घृण हत्या करण्यात आली। हत्येसाठी हातोडा, लोखंडी गज आणि स्क्रूड्रायव्हरचा वापर करण्यात आला होता। या हत्येप्रकरणी ज्या आरोपींना अटक करण्यात आली त्यामध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांचा समावेश होता। दोघांचंही वय त्यावेळी फक्त 17 वर्ष होतं, म्हणजे दोघेही अल्पवयीन होते, ज्यामुळं त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली नाही। दोघांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आणि पुढच्या काही दिवसांमध्येच ते पुन्हा एकदा बाहेर आले। वनराजवर गोळ्या झाडून शस्त्रांनी वार करण्यात आले। धक्कादायक म्हणजे आंदेकरची हत्या करणारे बहुतांश आरोपी 18 ते 20 वयोगटातले होते। आरोपी तातासाहेब गायकवाड हा अवघा 18 वर्षांचा आहे। साहिल सुरवसे 19 वर्षांचा, साहिल दळवी 19 वर्षांचा, संगम वाघमारे, ओम देशाखैरे आणि साहिल केंद्रे ही 20 वर्षांची मुलं, तर आकाश मस्के हा 24 वर्षांचा मुलगा। आयुष कोमकरवर शुक्रवारी संध्याकाळी चौघांनी हल्ला केला। या चौघांपैकी 19 वर्षांच्या यश पाटीलने आयुषवरती गोळ्या झाडल्या, तर 19 वर्षांचाच असलेला अमित पाटोळे पळून जाण्यासाठी दुचाकी घेऊन त्या ठिकाणी उभा होता। हे तेच दोघे होते ज्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये निखिल आखाडेच्या हत्येमध्ये देखील सहभाग घेतला होता, मात्र त्यावेळी अल्पवयीन आहेत या सबबीखाली त्यांच्यावरती अटकेची कारवाई झालेली नव्हती। पोलिसांनी आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर याच्यासह 8 जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे यांचाही समावेश आहे। आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत 8 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहे। त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे 2 आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा PCR सुद्धा घेण्यात आला होता। त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। विविध टोळ्यांची सोशल मीडियावरची रील्स पाहून भाई व्हावं, भाईसारखं वागावं असं वाटून कित्येक तरुण
गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवत आहेत. मात्र त्यांचा भाईगिरीचा हा हव्यास समाजासाठी घातक ठरतोय. पुणे महापालिकेच्या शाळा गेल्या काही वर्षांमध्ये बंद पडत गेल्यात. ज्या सुरू आहेत त्यामध्ये शिक्षकांची संख्या पुरेशी नाही, त्यामुळं अनेक मुलं शाळेतून बाहेर पडतायत. ही शाळा बाह्य मुलं तथाकथित भाईंच्या व्हर्च्युअल इमेजला भुलतायत. या भाईंचे रील्स आणि व्हिडिओ पाहून गुन्हेगारीकडे आकृष्ट होत आहेत, ज्यातून गुन्हेगारी वाढीस लागते आहे. त्यामुळं ही फक्त पोलिसांची जबाबदारी उरलेली नाही, तर हा गंभीर सामाजिक प्रश्न बनलाय. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.